अख्खा पाऊस चालू आहे आमच्याकडे. तर 15 दिवस झाले असतील की कंटिन्यू चालू आहे. मध्यंतरी 3 दिवस आला नव्हता, पण पावसाचं वातावरण होता. आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम काहीतरी खायला कोणाला नाही आवडणार. तर आज मी बनवले आहे बटाटा भजी आणि रुद्रांसाठी शेव. तर रुद्रांचं शेव आणि चकली तर ऑल टाईम फेवरेट आहे. पण मी म्हटलं माझ्यासाठी सुद्धा बटाट्याचे भजी करूया. रुद्रांचे पप्पासुद्धा होते घरी. तसे तर ते खायला नाही मागत, पण त्यांनी सुद्धा 1-2 खाल्ले. अशा पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम खायला कोणाला नाही आवडणार. कोण कसं कंट्रोल करू शकतो. नाही आवडत तरी 1-2 घास तरी आपण खातोच. शेव बनवायला सगळं मसाले चवीपुरतं टाकून वेगळ्या भांड्यामध्ये मी पीठ भिजत घातलेलं आहे, म्हणजे बेसन पीठ. आणि बटाट्याची भजी करायला वाटीमध्ये थोडंसं बेसन घेतलेलं आहे. त्याच्यात तिखट, मीठ, हळद, धनेपूड, जिरेपूड आणि थोडासा ओवा, चवीपुरता मीठ हे सगळं टाकून चांगलं असं फेटून फेटून घेतला. सोबतच हिरव्या मिरच्यासुद्धा तळल्या आणि मस्तपैकी बटाट्याचे भजी तळले.